द्वितीय वर्ष कला इतिहास स्पेशल S1 या सत्र दुसऱ्यामध्ये अमेरिकन संघराज्याचा इतिहास 1776 ते 1945 यात आपण दुसरं प्रकरण पाहत होतो. पहिल्या भागात आपण अमेरिकन यादयुद्धाची पार्श्वभूमी आणि युद्धाची कारणं या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. आता यानंतर अमेरिकन यादयुद्धाचे परिणाम याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. विशेषतः करून 12 एप्रिल 1861 ते 9 एप्रिल 1865 या कालखंडामध्ये हे अमेरिकन यादयुद्ध घडलेलं आहे. एकंदरीत या यादयुद्धाच्या काळामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या प्रयत्नांमुळेच दक्षिण अमेरिकेतील यादयुद्धाचं मूळ कारण असलेली निग्रोंची गुलामगिरी ही संपुष्टात आणलेली आहे. पर्यायाने अशा या यादयुद्धाचे परिणाम पाहत असताना इतिहासकार बियर्ड याने या अमेरिकन यादयुद्धाला अमेरिकेतील दुसरी राज्यक्रांती असं म्हटलेलं आहे. या यादयुद्धाचे अमेरिकन समाजावर अनेक प्रदीर्घ असे परिणाम झालेले आहेत. या संघर्षामध्ये जवळपास 6,60,000 अमेरिकन जनता मृत्युमुखी पडलेली आहे. अशा या यादयुद्धाचे परिणाम पाहत असताना पहिला महत्त्वाचा परिणाम जो झाला तो म्हणजे अमेरिकेतील दास प्रथा ही कायमची हद्दपार झालेली आहे. अमेरिकेतील यादयुद्धाचं जे मूळ कारण होतं ते म्हणजे अमेरिकेत असलेली दास प्रथा. अमेरिकेच्या भूमीतून ही दास प्रथा कायमची हद्दपार झालेली आहे. दक्षिणेतील संघ राज्यांना संघ सरकारमध्ये घेताना तेथील दास प्रथा नष्ट करण्याची अट घातलेली होतीच. कायदेशीर ही दास प्रथा नष्ट झाली आहे, परंतु एक प्रकारे निग्रोंच्या समस्या मात्र या गुंतागुंतीच्या बनलेल्या दिसून येतात. लिंकनच्या मते निग्रो दासांना मोबदला देऊन दास प्रथा नष्ट झाली असती तर त्यांचे जीवन गुंतागुंतीचे झाले नसते, अशा प्रकारचं वर्णन निग्रोनी या दास प्रथेच्या उच्चाटनाबाबत केलेले आहे. यानंतर अभेद्य संघ राज्याची पुनर्स्थापना झालेली आहे. दुभागलेले संघ राज्य एक करण्याचं सर्वात महत्त्वाचं जर श्रेय कोणाला जात असेल ते अब्राहम लिंकन यांना. आणि अब्राहम लिंकन यांनी यादयुद्धाचा हा एक परिणाम म्हणजेच अभेद्य संघ राज्याची पुनर्स्थापना केली आहे. यादयुद्धानंतर अमेरिका बलशाली आणि एक संघ राष्ट्र उदयास आलेले आहे. यादयुद्धानंतर कोणत्याही अमेरिकन राष्ट्राला राज्याने फुटून निघण्याची भाषा वापरलेली नाही. त्यामुळे अमेरिका हे एक संघ राष्ट्र बनून यातून पुढे जागतिक सत्तेच्या उदयाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसून येते. पुढचा परिणाम म्हणजेच युद्धाच्या स्मृती या कित्येक वर्षे टिकून राहिलेल्या आहेत. यादयुद्ध हे जवळपास 4 वर्ष चाललेलं आहे आणि अशा या युद्धाच्या कटुस्मृती उत्तर व दक्षिण अमेरिकेत कायम राहिलेल्या आहेत. एकमेकांमधील वैरभाव समाप्त होण्यासाठी बराच काळ हा गेलेला आहे. याबाबत विल्सन यांनी आपलं मत मांडलेलं आहे. यादयुद्ध म्हणजे एक शस्त्रक्रिया होय. त्यामुळे दक्षिण अमेरिकेला
शस्त्रक्रियाच्या वेदना या सोसाव्या लागलेल्या आहेत. अशा प्रकारे यादवी जखमा या दक्षिण अमेरिकेतील प्रजेवर खूप खोलवर रुजलेल्या होत्या आणि त्या भरायला खूप वेळ लागला. पर्यायाने या कटू स्मृती खूप दिवस जागृत राहिलेल्या दिसून येतात. पुढचा मुद्दा म्हणजेच उत्तरेत उद्योगधंद्यांना आणि कारखानदारीला चालना मिळालेली आहे. बऱ्याच प्रमाणात यादवी युद्ध हे दक्षिण अमेरिकेत झालेले आहेत. उत्तरेत यादवी युद्धाच्या काळामध्ये या यादवी युद्धाची झळ मात्र पोचलेली नाही. विशेषतः करून त्यांचं कोणत्या प्रकारे आर्थिक जीवन ठप्प झालेलं नाही. युद्धाच्या काळामध्ये युद्धासाठी लागणारे शस्त्रास्त्र सामुग्रीचे कारखाने हे मोठ्या प्रमाणात जोरात चालवण्यात आलेले आहेत. एवढंच नव्हे तर नवीन कारखान्यांची निर्मितीही करण्यात आलेली आहे. आरमारात देखील वाढ झालेली आहे. पर्यायाने उद्योगधंद्यांच्या बाबतीत आणि कारखानदारीच्या बाबतीत उत्तर अमेरिकेत भरभराटीला आलेली दिसून येते. यादवी युद्धानंतर इतरही उत्पादनात वाढ झालेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेमध्ये रेल्वे मार्गाचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आल्यामुळे एक प्रकारे कारखानदारीशी आणि उद्योगधंद्याशी हे रेल्वे मार्ग जोडण्यात आल्यामुळे अमेरिकेची मोठ्या प्रमाणात भरभराट झालेली दिसून येते. यानंतर पुढचं महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये समृद्धीची वाढ झालेली आहे. अमेरिकेचा पश्चिम भाग हा शेतीप्रधान होता. युद्ध काळामध्ये शेतीचं उत्पादन वाढवण्यात आलेलं आहे. उत्तर आणि पश्चिम या दोन्ही भागामध्ये एक सुरेख असा समन्वय होता. पश्चिमेत उत्पादित झालेलं धान्य हे उत्तरेत पुरवण्यात आल्यामुळे त्यांची चंगळ झालेली आहे आणि ते तरी देखील तसेच निर्यात देखील करण्यात आलेली आहे. यादवी युद्धाच्या काळामध्ये पश्चिमेतील खनिज संपत्तीचा शोध लागल्यामुळे हा प्रदेश समृद्ध बनलेला आहे आणि पर्यायाने एक समृद्धीची लाट उत्तर आणि पश्चिम अमेरिकेमध्ये पसरली दिसून येते. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे राष्ट्राध्यक्षाची प्रतिष्ठा वाढलेली आहे. अमेरिकेत पूर्वी राष्ट्राध्यक्ष हे काँग्रेसच्या हातातले बावले असा समज होता. परंतु हा समज अमेरिकन यादवी युद्धाने चुकीचा ठरवलेला आहे. युद्ध काळामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी कायदेमंडळ, लष्कराच्या सर्व विभागाचे सर्वोच्च अधिकारी बनलेला आहे. युद्ध काळामध्ये सर्व हक्क अध्यक्षाला घटनेने दिलेले आहेत आणि त्याने ते पूर्णपणे राबवलेले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष हा सर्वोच्च अधिकारी असतो याची जाणीव सर्व अमेरिकन जनतेला झालेली आहे. पर्यायाने अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या पदाची प्रतिष्ठा वाढलेली आहे आणि पर्यायाने त्यांचं पदाचं महत्त्व वाढलेलं आहे. यानंतर अब्राहम लिंकनची हत्या हा एक दुष्परिणाम या युद्धाचा दिसून येतो. 14 एप्रिल 1865 रोजी जॉन बूथ याने फोईन नाट्यगृहात अब्राहम लिंकनची हत्या केली. या हत्यामागेचं मुख्य कारण म्हणजे लिंकनने गुलामगिरीच्या उच्चाटनासाठी गुलामाची घेतलेली बाजू आणि कायद्याने गुलामगिरी नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळेच राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना आपला बळी द्यावा लागलेला आहे. त्यांची झालेली हत्या हे अमेरिकन यादवी युद्धाचा सर्वात मोठा दुष्परिणाम दिसून येतो.
पुढचा परिणाम म्हणजे मनुष्यहानी. विशेषतः करून अमेरिकन यादयुद्धाच्या काळामध्ये जवळपास 6,60,000 माणसे मारली गेलेली आहेत. युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांची संख्या काही कमी नव्हती. एकट्या उत्तरेत जवळपास $30 कोटी युद्धासाठी खर्च झालेले आहेत, तर दक्षिणेचा युद्ध खर्चाचा आकडा हा त्याहीपेक्षा मोठाच होता. या युद्धाच्या काळामध्ये घरे, इमारती, शस्त्रास्त्रे या सर्वांचा सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. आणि अशा या अमेरिकन यादयुद्धातून भरभराट आणण्याचं काम नंतरच्या काळात झालेलं दिसून येतं. पुढचा मुद्दा म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाची लोकप्रियता घटलेली आहे. विशेषतः करून 1860च्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षामध्ये फूट पडून 2 गट निर्माण झालेले होते आणि पर्यायाने अमेरिकेत हा पक्ष बदनाम झालेला दिसतो. 1884 पर्यंत हा पक्ष अमेरिकेच्या राजकारणापासून दूर राहिलेला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाला फुटीरवादी व देशद्रोही असे समजण्यात येत असे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टीने आपलं प्रस्थ वाढवायला सुरुवात केलेली दिसून येते. एक जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय हा सर्वात मोठा परिणाम या यादयुद्धातून दिसून येतो. अमेरिकन यादयुद्धानंतर अमेरिकेचा मोठा विकास झालेला आहे. अमेरिका इतर युरोपियन देशांप्रमाणे एक वसाहतवादाच्या स्पर्धेमध्ये उतरलेले आहे. यातूनच अमेरिकेने आपले भूदल, नौदल संपन्न करून शस्त्रास्त्रांमध्ये मोठी वाढ केलेली आहे. त्यासाठी त्यांनी त्याचं उत्पादन वाढवलेलं दिसून येते. परिणामी 20व्या शतकाच्या मध्यापासून एक जागतिक महासत्ता म्हणून अमेरिका नावारूपाला आलेली आहे. आणि याचं मूळ कारण म्हणजेच अमेरिकेत घडलेलं यादवी युद्ध ही एक महत्त्वाची घटना मानण्यात येते. अशा प्रकारे अब्राहम लिंकनच्या काळामध्ये एकंदरीत यादयुद्धाच्या माध्यमातून गुलामगिरीचा शेवट झालेला आहे आणि अमेरिकेत लोकशाही मूल्यांचं परीक्षा किंवा त्याचा उदय व्हायला सुरुवात झालेला दिसून येतो. अशा या यादयुद्धाचं भूमिका बजावताना अब्राहम लिंकन यांचं कार्य याबद्दलची माहिती पाहताना 1861 ते 1865 हे अमेरिकन अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा हा काळ. अमेरिकन काँग्रेसमध्ये 303 पैकी 108 मते मिळून रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार अब्राहम लिंकन 4 मार्च 1861 रोजी संघ सरकारचा राष्ट्राध्यक्ष बनला होता. पर्यायाने लिंकनच्या विजयाने उत्तर आणि दक्षिणेतील संघर्षात वाढ झालेली आहे. अध्यक्षपदावर आल्यानंतर त्यांनी आपली काही धोरण राबवताना मूलतत्वे जाहीर केलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने पहिला मुद्दा म्हणजे घटनेच्या आधी संघराज्य अस्तित्वात आल्याने कोणत्याही राज्यात संघ राज्यातून फुटून बाहेर पडता येणार नाही. विभाजनाविषयी झालेले सर्व कायदे बेकायदेशीर आहेत आणि विभाजनास पोषक ठरणारी सर्व हिंसक कृत्य बंड किंवा क्रांती मानले जातील. विभक्त झालेल्या राज्यातील संघ सरकारला मालमत्तेच्या संरक्षणासाठी कायदे करून त्याची अंमलबजावणी केली. विशेषतः करून राष्ट्राध्यक्षाच्या काळामध्येच 1861 मध्ये इलिनॉइस येथून वॉशिंग्टनकडे येत असताना अब्राहम लिंकनचा खून करण्यात येणार होता, परंतु हा कट उघडकीस आल्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलवलेला आहे.
एक प्रकारे अमेरिकन अध्यक्ष अब्राहम लिंकन हा अमेरिकेचा विधाता, युग पुरुष, निग्रो गुलामांचा अश्रू पुसणारा, त्याने गुलामगिरीची मुक्तता करणारा त्राता ठरलेला आहे. तसेच अमेरिकन संघराज्याच्या उत्कर्षाचा पाया त्यांच्याच काळात घालण्यात आलेला दिसून येतो. 14 एप्रिल 1865 रोजी फोर्डच्या नाट्यगृहामध्ये लिंकनचा खून करण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे लोकशाही आणि ऐक्यासाठी हुतात्म्याने आपले प्राण अर्पण केलेले दिसून येतात. राष्ट्राध्यक्ष या नात्याने लिंकन यांनी विभक्त राज्यांना संघ राज्यात आणि राष्ट्रात ऐक्यता निर्माण करून गुलामगिरीचा प्रश्न सोडवणे, यादयुद्धाच्या काळात अंतर्बाह्य धोरणे सांभाळणे, युद्ध काळात कोलमडलेली दक्षिणेची अर्थव्यवस्था सावरण्यात हातभार लावणे, निग्रोंना सामाजिक दर्जा ठरवणे, युद्ध काळात देशातलं चलन व्यवस्था प्रस्थापित करणे, यादयुद्ध म्हणजे लिंकनच्या यशाची गुरुगाथा होय. राजकारणात त्यांनी मुत्सद्देगिरीसाठी एक बौद्धिक वैभव, नीतिधैर्य, काळाची गरज ओळखून स्वाभाविक प्रवृत्ती, जनमत जाणून घेणे, स्वसामर्थ्याने त्यांनी बदल घडवून आणलेला आहे. युद्धखोर धोरण म्हणजे लिंकनच्या राजनीतीचा हा कळस होता. दक्षिणेची नाकेबंदी, सक्तीच्या सैन्य भरतीचा कायदा, राष्ट्रीय बँक योजना, महसूल व्यवस्था आणि कर योजना निर्माण करणे अशा अभूतपूर्व योजना लिंकन यांनी आपल्या काळामध्ये राबवलेल्या आहेत आणि त्यातूनच एक वैभवशाली राष्ट्र बनवण्याचा काम किंवा पाया लिंकन यांनी घालून दिलेला दिसून येतो. अशा प्रकारे यादयुद्ध याचे वरील परिणाम दिसून येतात.